सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण मराठी या विषयातील जो घटक की टीटी फर्स्ट आणि टीटी सेकंड या दोन्ही पेपरसाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. कारण 2013 पासून 2025 पर्यंत भाषा सौंदर्य या विभागामध्ये विरुद्धार्थी शब्द यांची ओळख आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. आता या संदर्भामध्ये पहिल्यांदा अजूनही आपण टीटीचा ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर आपल्याला एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 24 तारखेपर्यंत तुम्ही असा किंवा तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असाल तर निश्चितच तो ऑनलाईन फॉर्म भरा. आणि त्याचबरोबर आमचे 1 एप्रिलपासून लाईव्ह सेशन सुरू झालेले आहेत. दररोज 3 ते 4 लेक्चर्स आमचे कंटिन्युअस होत आहेत. त्याचबरोबर आपल्याला टीटी या विषयामध्ये टीटी या परीक्षेमध्ये प्रामुख्याने जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा कसं असतं याची सुद्धा ओळख झालेली आहे. जर का तुम्हाला प्रत्येक आमच्या फॅकल्टीच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नोंद करायला हरकत नाही, जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन ज्या त्या वेळेला करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतोय. त्याचबरोबर आज आपण विरुद्धार्थी शब्दांची ओळख करून घेणार आहोत. तसं जर पाहायला गेला तर विरुद्धार्थी शब्द हे भरपूर आहेत, पण आता मी आज पहिल्या भागामध्ये 101 विरुद्धार्थी शब्दांची ओळख तुमच्यासाठी करून देतोय. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असतं यांची सुद्धा आपल्याला माहिती करून द्यायची आहे. त्याचबरोबर टीईटीला सुद्धा विचारलेले काही प्रश्न आहेत त्यांची सुद्धा ओळख आपण करून घेणार आहोत. तर आज आपण विरुद्धार्थी शब्द हा तसा पाहायला गेला तर सोपा घटक आहे. तुम्ही वाचल्यानंतर सुद्धा ते समजणार आहे, परंतु वाचणं आणि त्याचबरोबर एखाद्या शिक्षकांच्या माध्यमातून ऐकून वाचणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि तोच फरक आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. जाऊया विरुद्धार्थी शब्द नेमके काय असतात, कशा पद्धतीचे विरुद्धार्थी शब्द असतात यांची ओळख आता करून घ्यायची आहे. मराठी भाषेत उलट अर्थ त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द असतात. ज्या वेळेला काही वेळेला योग्य अयोग्य आपण म्हणतोय की आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात की एखादी गोष्ट आपल्याला नी आणि उ हे उपसर्ग लागून उलट अर्थाचे शब्द बनलेले आपण पाहिलेले आहेत. योग्य अयोग्य, रोगी निरोगी. आता श्वास उच्छ्वास म्हणजे आपण काय केलं, अ वापरले, नी वापरले, उ वापरले, पण हे जे उपसर्ग आहेत हे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा शब्दांना लागू पडतीलच असं नाही. काही वेळेला वेगळे शब्द सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात आणि म्हणून आपल्याला काही शब्दांची ओळख करून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी इथं म्हटलेलं आहे, पण सर्वच वेळेला हे घडत नाही. आता इथं काही वेळेला 2 शब्द इथं दिलेले आहेत, मर्यादित अमर्यादित. असं न लिहिता अमर्याद असा शब्द अभिप्रेत आहे. मर्यादित अमर्यादित असं न लिहिता अमर्याद असं न लिहिता अमर्यादित असं न लिहिता अमर्याद असं अपेक्षित आहे. आता सीमित त्याला असीमित असं न म्हणता असीम, ज्याला सीमा नाही असे. आता सीमित म्हणजे मर्यादित आणि ज्याला सीमा नाही असे अमर्यादित असं आपण ज्या वेळेला म्हणतो. म्हणजेच या 2 शब्दांमधला फरक तुमच्या पडदिशी लक्षात आला असेल. आता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना काही वेळेला प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं परीक्षेला विचारलं जातं त्याची सुद्धा ओळख करून घेणं गरजेचं आहे. आता श्री गणेशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय 4 दिलेले आहेत. एक ओनामा, एक इतिश्री, 3 सुरुवात आणि यापैकी नाही. आता आपल्याला गोंधळून जातोय आपण की ओनामा म्हणजे सुद्धा सुरुवात आहे, इतिश्री म्हणजे पण सुरुवात आहे, सुरुवात म्हणजे सुरुवात आहे म्हणजे प्रारंभ आहे. आता ओनामा म्हणजे प्रारंभ, इतिश्री म्हणजे प्रारंभ आणि यापैकी नाही
हे उत्तर त्याला अभिप्रेत राहणार आहे. आता त्याचबरोबर खालील पैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. ज्या वेळेला बरोबर हा शब्द प्रयोग वापरलेला आहे, काही वेळेला चुकीची जोडी ओळखा, काही वेळेला बरोबर जोडी ओळखा, असा प्रश्न विचारला जातो. आता विरुद्धार्थी शब्द बरोबर, कमळ आणि सरोज दोन्ही शब्द समानार्थी आहेत. कावळा आणि काक दोन्ही शब्द समानार्थी आहेत. काळजी, चिंता दोन्ही शब्द समानार्थी आहेत. आदी आणि अंत, आदी म्हणजे सुरुवात, शेवट म्हणजे ही बरोबर जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असणार आहे. आता त्याचबरोबर काळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता काळा म्हटलं की लगेच आपण गोरा म्हणतो, काळा म्हटलं की लगेच पांढरा म्हणतो, काळा म्हटलं की लगेच आपण धवल म्हणतो. आता काय घडलंय, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? हे तिन्ही शब्द काळा पांढरा, काळा गोरा, काळा धवल. आता पर्याय काय दिलाय? वरील सर्व. म्हणजे तिन्ही पर्यायाला लागू पडतात. काळा म्हटलं की कोण म्हणेल गोरा, काळा म्हटलं की कोण म्हणेल पांढरा, काळा म्हटलं की कोण म्हणेल धवल, धवल म्हणजे पण पांढरा. म्हणजे पर्याय सुद्धा वाचत असताना आता काय म्हटलंय, चुकीची विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. आता चुकीची विरुद्धार्थी शब्द जोडी, आता दुर्बोध बरोबर जोडी आहे, सुबोध. ज्ञानी, बघा ज्ञानी म्हणजे पण ज्ञानी, सुज्ञ म्हणजे पण ज्ञानी. ऐच्छिक, अनिवार्य बरोबर जोडी आहे. निरर्थक, अर्थपूर्ण. याचा अर्थ काय, एक बरोबर आहे, दोन बरोबर आहे, तीन बरोबर आहे. चुकीची म्हटलंय म्हणजे हा भाग चुकलेला आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. आता आपल्याला प्रामुख्यानं शब्द कोणकोणते आहेत याची ओळख आता आपल्याला करून घ्यायची आहे. आता याची ओळख करून घेताना अंतर्मुख आणि बहिर्मुख, विद्यार्थी मित्रांनो अंतर्मुख बना असं आपण म्हणतोय. का म्हणतोय? टीईटीची परीक्षा 21 जूनला होणार आहे. अंतर्मुख व्हा, तुमचा अभ्यास चालू होणार आहे की नाही, झाला आहे की नाही, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय का नाही, अंतर्मुख होऊन विचार करा असं आपण म्हणतोय. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे बहिर्मुख. अंतरंग, बहिरंग. ज्या वेळेला अंतरंग, बहिरंग. अकृत्रिम आणि कृत्रिम, ज्या वेळेला असा पण शब्द येईल त्यावेळेला कृत्रिम, त्याच्या विरुद्धार्थी शब्द नैसर्गिक असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे पर्याय कसा आलाय त्याच्यावरती तुम्ही उत्तर डिपेंड ठेवायचं आहे. आता सकर्मक आणि अकर्मक, अकल्पित, कल्पित, अपेक्षित. आता तुम्ही जर असं लक्षात घ्यायचं आहे, मी मुद्दामच काय केलंय, तुम्हाला पाठ काही वेळेला असं होतं बघा, कृत्रिम, अकृत्रिम, सकर्मक, अकर्मक, अकर्मक सकर्मक असं येत नाही, सकर्मक आणि अकर्मक, बहिरंग, अंतरंग, बहिर्मुख, अंतर्मुख. आता ज्या वेळेला एखादा शब्द जर पुढच्या बाजूला आला असेल तर त्याचा अलीकडचा शब्द सुद्धा तुम्हाला ओळखता आला पाहिजेत. आपल्याला सवय काय झाल्या, 1 पासून 100 पर्यंत आकडे पट 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 म्हणतोय, पण 100 पासून 1 पर्यंत याला थोडासा उशीर लागतोय. मग तसं जर मागं पुढं जर काही शब्द आले तर तुम्हाला दोन्ही शब्द ओळखता आले पाहिजेत. अखेर, प्रारंभ, अग्रगण्य, दुय्यम, ज्याला प्राधान्य देतोय काही वेळेला दुय्यम देतोय. आता ज्या प्रश्नाला प्राधान्य द्यायला पाहिजे, ज्या घटकाला प्राधान्य द्यायला पाहिजे, ज्या घटकावरती अधिकाधिक प्रश्न विचारलेले आहेत, अग्रगण्यानं तो प्रश्न अगोदर वाचणं, अभ्यास करणं, त्याच्यावरची नोट्स काढणं हे गरजेचं आहे. अग्रगण्य आणि दुय्यम, ज्याला कधीतरी केव्हा तरी मार्क पडलेले आहेत, दुय्यम. अग्रज आणि अनुज वारंवार विचारलेला प्रश्न आहे. आता अग्रज आणि अनुज, अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला, अनुज म्हणजे मागावर जन्मलेला. अगणित आणि गणनीय, आकाशातल्या चांदण्या अगणित आहेत आणि संख्या आपण मोजतोय त्याला गणनीय असं म्हटलेलं आहे. अगाध, मर्यादित, परमेश्वराची लीला अगाध आहे, त्याला आपण काय करू शकत नाही, आपल्या डोळ्याच्या कक्षेत किंवा विचाराच्या कक्षेत परमेश्वराचं वास्तव्य सामावू शकत नाही, त्याची लीला अगाध आहे. म्हणून अगाध आणि मर्यादित. जायचं पुढं. अचल, चंचल. आता चल अचल बघा कसं आलंय, चल अचल असं पण चालतंय. आता चल ज्या वेळेला हालचाल होते चल, अचल हालचाल होत नाही. आता काही वेळेला आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे, मन कसं असलं पाहिजे, अचल असलं पाहिजे.
मन चंचल होता कामा नयेत. बहिणाबाई म्हणतायत, मन वडाय वडाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिर येती पिकावर. याचा अर्थ काय की मन हे चंचल आहे, एकाच ठिकाणी ते स्थिर राहत नाही. आता तुमचं मन चंचल ठेवून चालत नाही, अचल ठेवणं गरजेचं आहे. आता अचेतन आणि सचेतन, आता ज्याच्यामध्ये जीव आहे, जिवंतपणा आहे, ते सचेतन आहे. आणि जर का जिवंतपणा नसेल तर त्याला म्हणतो आपण अचेतन. आता अजान आणि सुजान, ज्याला जाणीव चांगल्या पद्धतीची आहे तो जाणकार आहे, तर सुजान आहे. आणि ज्याला जाणीव चांगली नाही तो अजान आहे. अडेल तट्टू आणि समजूतदार, काही काही माणसं आडमुठी वागतात. त्यांना सांगण्याचा प्रयत्न कितीही केला तर ती काय करतात, त्यांना म्हणतात अडेल तट्टू. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द समजदार. अतिक्रमण अनाक्रमण, आता ज्या वेळेला नियमानुसार ज्या वेळेला बांधकाम होतं त्याला म्हणतात अनाक्रमण. आणि जर का नियमानुसार बांधकाम न करता जर जादाचं बांधकाम केलं असेल तर त्याला म्हणतात अतिक्रमण. आता अतिथी आणि यजमान, एखादा आलेला पाहुणा त्याला आपण म्हणतो अतिथी, आणि आपण ज्यांच्या घरी आलेले आहेत ते असतात यजमान. अध्ययन अध्यापन, तुमची ही कायम चाललेली अखंड चाललेली प्रक्रिया. शिक्षक अध्यापन करतात, विद्यार्थी अध्ययन करतात. विद्यार्थ्यांचं अध्ययन सुरू झालं तर शिक्षकाच्या अध्यापनाला किंमत असते. म्हणून अध्ययन विद्यार्थ्यांचं व्यवस्थित व्हायचं असेल तर अध्यापन सुद्धा त्या पद्धतीनं तळमळीचं होणं गरजेचं आहे. अद्वितीय आणि सामान्य, आता एखाद्या खेळाडूची कामगिरी अद्वितीय असते, म्हणजे न भूतो न भविष्यती अशी कामगिरी असते. आणि एखाद्याची सामान्य कामगिरी म्हणजे त्या कामगिरीचा उठाव किंवा उठावदारपणा आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटत नाही. आता अधोमुख आणि ऊर्ध्वमुख महत्वाचा शब्द आहे. ज्या वेळेला ऊर्ध्वमुख म्हणजे वरच्या दिशेनं पाहणं, अधोमुख म्हणजे खालच्या दिशेनं पाहणं. आता तसं जर पाहायला गेलात तर विद्यार्थी आणि शिक्षक, ज्या वेळेला एक एक शिक्षक असे असतात वरच फक्त बघून शिकवतात, समोर विद्यार्थी विसरतात. खाली बघून शिकवतात, समोर विद्यार्थी विसरतात. ऊर्ध्वमुख वरच्या दिशेला पाहणं, अधोमुख खालच्या दिशेला पाहणं. अनसूया आणि असूया, आता बऱ्याच वेळेला अनुसया असं एखाद्या मुलीचं नाव ठेवलं जातं. हे चुकीचं नाव आहे. अनुसया नाही तर तिचं नाव काय ठेवायला पाहिजे, अनसूया. अनसूया याचा अर्थ काय, जिला कोणत्याही प्रकारचा राग येत नाही, तिच्या मनामध्ये द्वेष मत्सराची भावना येत नाही, अशी असूया नसलेली ती अनसूया. आणि म्हणून अनसूयाचा विरुद्धार्थी शब्द काय, असूया. अनाचार सदाचार, ज्याचं आचरण चांगलं आहे, ज्याचं वागणं चांगलं आहे, जो सतमार्गी विचार करत असतो, सदाचार. अनाचार, वाईट विचार मनामध्ये कोणत्या आणायचे नाहीत, अनाचारानं वागू नका. अनाथ सनाथ, अनाथ मुलं, आई वडील नसणारे मुलं जे आहेत ते अनाथ आहेत. अनावृत्त आवृत्त, आता ज्या वेळेला एखादा पाहुणा अनावृत्त असतो म्हणजे अचानक येतो, अचानक अनावृत्त. आवृत्त बोलावलेले, निमंत्रित दिलेले. अनावृष्टी, पाऊस पडत नाही. अतिवृष्टी, पाऊस जास्त पडतो, याला दुष्काळ म्हणतात. याला ज्या वेळेला पुराची स्थिती येते अतिवृष्टी तयार होते. अनिवार्य ऐच्छिक, अनिवार्य म्हणजे ऐच्छिक. आता अनिवार्याचा विरुद्धार्थी शब्द ऐच्छिक. बऱ्याच वेळेला कॉलेजमध्ये असो, आपल्याकडं मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यम असो, काही विषय आपल्याकडं कसे आहेत, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहेत, आणि काही ऐच्छिक आहेत. अनुकूल प्रतिकूल, अनुत्पादक उत्पादक, अनुमती असंमती. आता याला संमती आहे, याला संमती नाही. पुढारी अनुयायी, पुढारी अनुयायी. अनुरूप विजोड विरूप, अनुरूप जोडा आहे, हा विजोड आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या नवरा बायकोचं म्हणजे पती पत्नी जात असतील तर विजोड अनुरूप जोडा आहे असं लगेच म्हणतात. अपकर्ष उत्कर्ष, उत्कर्ष म्हणजे भरभराट, अपकर्ष म्हणजे ज्याची ओहोटी लागलेली असते,
एखादा श्रीमंत आहे पण गरिबीकडे लागलेला आहे, अपकर्ष, त्याची उत्कर्ष भरभराट झालेली नाही आहे. उपकार, अपकार, अपशब्द, सुवचन. आपल्या मुखामध्ये कायमपणे सुवचन असले पाहिजेत. कितीही आपला शत्रू जरी असला तरी त्याच्याबद्दल तिसऱ्याला बोलताना चांगले शब्द काढा. का? आपल्या जीवनाला एक आनंद देणारा तो शब्द आहे सुवचन. अपेक्षित, अनपेक्षित, अभ्युदय, अपकर्ष. आता अभ्युदयचा अर्थ पण भरभराट आणि अपकर्ष म्हणजे ओहोटी, अधोगती. अमर, मर्त्य. अमृत, विष. अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा, आणि मर्त्य म्हणजे मरणारा. तुम्ही आम्ही सगळे मरते आहात. विश्वथाम्याला मात्र एक वर मिळालेला होता, तो अमर होता. पुराणात एक कहाणी होती. अर्वाचीन, प्राचीन. प्राचीन म्हणजे पुराण काळातले, अर्वाचीन म्हणजे आत्ताच्या काळातले. अवनती आणि उन्नती. उन्नती म्हणजे प्रगती, अवनती म्हणजे अधोगती. अवेर, सन्मान. एखाद्याचा तिरस्कार कधी करू नका. येणाऱ्यांचं चांगल्या मनानं, चांगल्या भावनेनं, चांगल्या विचारानं, चांगलेपणानं त्याचा स्वीकार करा. अवेर, स्वीकारणे. आता अवेर म्हणजे तिरस्कार करणे, आणि सन्मान म्हणजे आपल्या त्याचा मान राखणे. असुर. आता ज्या वेळेला सूर आणि असुर, काही काही वेळेला आपण म्हणतो देव आणि दानव, या असुर रजनी असा एक शब्दप्रयोग कधीतरी पाहिला असाल, ऐकला असाल. सूर आणि असुर, देव आणि दानव, अज्ञा, सुज्ञ, आकाश, पाताळ, स्वर्ग ज्याला आपण आकाश म्हणतो आणि खाली पाताळ म्हणतो. आकुंचन, प्रसरण, विज्ञानातील संकल्पना. आकस्मित, अपेक्षित. आगंतुक, आमंत्रित. पाहुणा आगंतुकाला न सांगता आमंत्रित, निमंत्रण देऊन आला. आगमन, निर्गमन. आगमन म्हणजे येणे, निर्गमन म्हणजे जाणे. त्याला गमन, प्रयाण करणे असं पण म्हणतात. आधुनिक विचाराचा, पुरातन, जुन्या विचाराचा, जुन्या रूढीचा. आध्यात्मिक आणि प्रापंचिक. आध्यात्मिक आणि प्रापंचिक जे कौटुंबिक असं आपण म्हणतो, प्रापंचिक जीवनामध्ये तो आता गुरफटलेला आहे. आध्यात्मिक म्हणजे चांगल्या विचाराच्या, संत विचाराचा पगडा त्याच्यावरती, आध्यात्मिक विचाराचा पगडा. आदी, अंत. आंधळा, डोळस. आय, व्यय. आयात, निर्यात. आरंभ, शेवट. आसक्त, अनासक्त. बऱ्याच वेळेला साधू संत कोणत्याही भौतिक सुखाची आसक्ती त्यांना नसते. ती माणसं अनासक्त असतात. आसक्ती म्हणजे इच्छा बाळगणारे. आस्तिक, देव आहे मानणारे, देव नाही असे मानणारे. आस्था, अनास्था. आळशी, उद्योगी. आज्ञा, अवज्ञा. आज्ञा, अवज्ञा म्हणजे आज्ञेचं पालन करणं. जर आज्ञेचं पालन नाही केलं तर अवज्ञा झाली असं म्हणतो आपण. इच्छा अनिच्छा बरोबर आहे. इति, अथ. इति, अथ. इतिश्री, अथश्री. इमानी, बेईमानी. इष्ट, अनिष्ट. इहलोक, परलोक. उचित, अनुचित. उच्च, नीच. आता उच्छृंखल हा शब्द वेगळा आहे. उच्छृंखल म्हणजे सहजतेने, आणि मर्यादित, मर्यादशील म्हणजे आपल्या मनावरती एक वेगळ्या प्रकारचं दडपण असतं. खेळाडू असेल तर खेळत असताना त्याच्यावरती ताणतणाव असतो, तो दडपणाखाली असतो. उडान टप्पू, कामसू माणूस. उत्कर्ष, अपकर्ष. उदय, अस्त. उपकार, अपकार. उपकार, अपकार. उषक काल, सायंकाळ. उषक काल होता होता काळ रात्र झाले, आणि आता आयुष्याच्या पेटवा मशाली. उपहास, प्रशंसा. ऋणको, धनको. एकी आणि बेकी. ऐच्छिक, अनैच्छिक आलं. ऐहिक, पारमार्थिक. औदार्य, कृपणता. कृपणता म्हणजे कंजूस. औदार्य म्हणजे काय? दानशूर.
कजाग, इथे शब्द वेगळा, कजाग प्रेमळ, कंजूस उदार, कणखर कमजोर, कर्कश मंजूळ, कर्णकटू कर्ण मधुर, किमान कमाल, कीर्ती अपकीर्ती, आलं बघा इथं, कृत्रिम अकृत्रिम असं आपण म्हणत होतो. नैसर्गिक, कृपण, उदार. कृश, कृश म्हणजे काय, अशक्त असणारा, ताकद नसणारा आणि स्थूल. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, ज्या वेळेला अमावस्या असते कृष्ण पक्ष, पौर्णिमेकडं शुक्ल पक्ष. क्रूर दयाळू, खंडन मंडन, खाष्ट. बऱ्याच वेळेला काही महिलांना खाष्ट महिला आहे असं म्हटलं जातं. भला माणूस, गृहस्थ संन्यासी, ग्राह्य त्याज्य, घटस्फोट लग्नबंधन, घमेंड नम्रता, घर कोंबडा भटक्या. ज्या वेळेला घर कोंबडा भटक्या. एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेलात, आज मी तुम्हाला फक्त 100च दिलेले आहेत. याच्यापेक्षा वेगळे शब्द तुम्हाला आणखीन दिले जाणार आहेत. त्याचबरोबर टीईटीला आजपर्यंत पडलेले प्रश्न यांचा सुद्धा आपल्याला आता आढावा घ्यायचा आहे. एकंदरीत आज आपण इथंच थांबतोय. थोडासा लाईटचा व्यत्यय आल्यामुळं आपण 1 वाजताचं लेक्चरचं 2 वाजता घेत आहोत. त्याबद्दल आमच्या ज्ञानसंस्कार अकॅडमीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. एकंदरीत काही वेळेला नैसर्गिक घटना घडतात, तेवढं आम्हाला तुम्ही सहकार्य करावं ही नम्र विनंती. मात्र इथून पुढचे लेक्चर्स नियमानुसार वेळापत्रकानुसार होतील, याची नोंद सर्वांनी घ्यावी. आज आपण इथंच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.